तुला जॉब पण समजून सांगायला लागतं. इराणी चाय आणि बन मस्का ऑर्डर केलेला आहे आणि आलेला आहे. थँक्यू. न सांगता एक दिवस गर्दी होणार. मार्क माय वर्ड्स, मार्क माय दिस ब्लॉग. आता याला काढलं तर हवा जाणार. असंच ठेवतो. टीचरवाल्याकडे जाऊन काढावं लागेल त्याला. त्याच्यावरून एक गोष्ट आठवली की आपल्या लाईफमध्ये पण असंच असतं. हे बघा मित्रांनो, इथं आलाय फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. 7 वाजलेत. आज आहे संडे, रविवार. आम्ही चाललोय जिमला. नाही चाललो, भाजीपाला आणायला चाललोय. आज जिमला सुट्टी असते. आणि हे बघा, हा फायनल कलर चूज केला होता मी जॅकेटसाठी. आणि हे घेतलंय मी डिकॅथलॉन मधून. मस्त पाऊस पडून गेलाय मित्रांनो, थंड हवा सुटली आणि आम्ही निघालोय बाहेर. छान वाटते सकाळी सकाळी. बरं झालंय जॅकेट घातलं, थंडी वाजत होती. थंडी वाजते ना. डिकॅथलॉनच्या जॅकेटचा उपयोग उद्घाटनच केले आज पहिल्यांदा मी, त्यामुळे बरं वाटते जरा. एक नंबर, तुझी कंबर. ₹60 किलो काकडी आहे आज. छोटी छोटी घेतली. अर्धा किलो करावं. वांगे चांगले दिसत आहे तिथं, बघ ना. मेथी घे आणि कोथिंबीर घे. वांगी आहेत 30ला अर्धा, ₹50 किलो. तोतापुरी, आंबा तोतापुरी 120 रुपये, 100 रुपये. मित्रांनो, आलेलो आहे आम्ही बाजार घेऊन. हे बघा, प्रियंकाकडे एक पिशवी आहे, माझ्याकडे एक पिशवी आहे. आणि एकाच पिशवीत बसवणार होत्या तुम्ही भाजीपाला. बसलं असतं, खरं बसलं असतं. कुछ भी. भाजीपाला कसा आहे सांग? महाग. ₹60 किलो काकडी, गाजर, कोथिंबीर वगैरे स्वस्त होतं. म्हणजे 15-20. दॅट इज नॉट स्वस्त. 10 पर्यंत स्वस्त. 10 पर्यंत म्हणजे आज काय राहिले का प्रियंका? चहा सुद्धा नाही मिळेल 10 रुपयाला. भेटतो नाही मिळेल. जा बरं ह्याच्यावर मागच्या वेळेस आपण कसं घेतलं होतं? 10 रुपयांनीच घेतले होते. नाही कोथिंबीर नाही. कलर ओळखीचं वाटत असं तरी ब्लॅक कॉफी आहे. कसला कलर? अरे यार, तुला जॉब पण समजून सांगायला लागतं का? कशाचा कलर असतो? कशाचं असतं? जातो बरं, जा. सांगा ना. हार्ड ड्रिंक ग्लास पण मॅच होतो. असं असतं हार्ड ड्रिंक माहिती, पण हे असं असतं. मग कसं असतं? मला नाही माहित. तुला माहितच नाही तसं. मी कधी क्लासमध्ये पिले काही आणि तुम्ही कधी दिलंय का? छान. खतम. मस्त सकाळ झालेली आहे. पक्ष्यांचा आवाज येत असेल मित्रांनो. आणि मी पितो इथं ब्लॅक कॉफी ऑफ द डे. सवय झाली आता, कडू लागते पण ठीक आहे. मित्रांनो, सकाळ सकाळ उठलोय आम्ही, बाजार घेऊन आलोय. एकदम प्रोडक्टिव्ह कामाला सुरुवात झाली आहे. मस्त वाटतंय. रस्त्यावर एक पण माणूस नाही आहे, बघा तुम्ही. सगळं मोकळं आहे. पक्ष्यांचा सुद्धा आवाज येत असेल तुम्हाला. मस्त वाटतं सकाळ सकाळ उठल्यावर. पण तेच आहे की आपलं काम कसं होतं आदल्या रात्री, त्याच्यावर डिपेंड असतं कधी उठायचं. हे बघा, आई इथं आंघोळ करून आलेली मस्त. इथं आहे आपला भोपळा, चिंच आणि भोपळ्यावरून तुम्ही गेस करा काय असेल. आंघोळ करून येतो आणि मग सांगतो ब्रेकफास्टमध्ये काय असेल. A few moments later. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मगाशी मी हिंट दिली होती एक, की भोपळा आणि चिंच. मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार लोक आहेत, तुम्ही बरोबर गेस केला असणार. आज आहे इडली सांबर आणि डोश्याचा बेत.
आणि डोशामध्ये प्रियांकाने एक एक्सपेरिमेंट केलेला आहे, बीट टाकले. वाव. आणि इथं बनवतीये बीटरूट डोसा. आणि हे काय चीज लोणी स्पंज डोशाचा प्रयत्न आहे, पण होतोय का सक्सेस बघूया. सगळं तर आहे लोणी. येस 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 झालेला आहे. त्यांचा एकदम सॉफ्ट होतो. माहित नाही का ते जास्त टाकतं. काय टाकतो? हे मी कमी टाकतो. काय लोणी? त्याला परवडतं का एवढं महाग असतं? त्यांचं घरचं असतं लोणी, आपण विकत घेतो. इडली काढा. काढतो वाढ इथं मग तोपर्यंत. गरम आहे. बाहेर काढायचं माहिती आहे का कसं काढतात? चिकटली झालं जास्त. थंड व्हायला ठेवू का? एक 5 मिनिटानंतर काढू आपण. हे बघा मित्रांनो, विवान कसा रिॲक्ट करतोय ते मसाजर आणले. अजून एकदा 1 मिनिट या ना. आता बघा कसं बसतं. नाही बस एकदा नाही. हे बघा अजून 59 मिनिटं झाले. आता आम्हाला जायला फक्त 5 मिनिटं लागणार आहेत. ठरल्याप्रमाणे आम्ही जाणार आहे आता 5 वाजता इराणी कॅफे. जेवढे कोणी सबस्क्रायबर असतील तिकडे आलेले असतील, नाही आले माहीत नाही. जर कोणी नसेल आलं तर आम्ही चहा बन मस्का पिऊन येणार आहे. आणि कोणी आलं असेल तर करू एन्जॉय. आणि बाय द वे, प्रियांकाने कालच्या ड्रेसचं उद्घाटन केलेलं आहे. कसा दिसतंय कॉमेंट्स मध्ये सांगा. तसं भारीच दिसतंय. हे बघा मित्रांनो, इराणी कॅफे आहे आमच्या मागे आणि मी आणि प्रियांका इथे आलेलो आहे. बघूयात आता थोडीशी वाट बघू. मित्रांनो, वाजलेले आहेत 5:16 तरी सबस्क्रायबर लोक भेटायला आले नाहीत. तरी आम्ही जातो. आम्ही आमचा टाईम स्पेंड करतो आता. इथं आहे प्रियांका. चलो लेट्स गो इनसाइड. इराणी चाय आणि बन मस्का ऑर्डर केलेला आहे आणि आलेला आहे. थँक्यू. आता आम्ही दोघं एन्जॉय करतो एकमेकांची कंपनी. रेडीच होता काय? हो, हे रेडीच असतं. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 5:45. सबस्क्रायबर कोणी भेटलं नाही आम्हाला, बट मला काय वाटलं नाही वाईट, कारण दिस इज अ फेज ऑफ लाईफ. फेल्युअर असे मार्क करून ठेवले पाहिजे. एक दिवस असा येईल की गर्दी होईल, न सांगता गर्दी होईल. सांगून सुद्धा कोणी आलं नाही, न सांगता एक दिवस गर्दी होणार. मार्क माय वर्ड्स, मार्क माय दिस व्लॉग. मित्रांनो, ते कालच्या टुत्सीवाल्यांनी मला एक एक्सरे करायला सांगितलं आहे. खराडीमध्ये आलो तुम्ही. हे बघा, एक गोष्ट बघितली गाडीमध्ये, नट घुसलेला आहे. आता याला काढलं तर हवा जाणार. असंच ठेवतो, पंक्चरवाल्याकडे जाऊन काढावं लागेल त्याला. त्याच्यावरून एक गोष्ट आठवली की आपल्या लाईफमध्ये पण असंच असतं. काही गोष्टी चुकत असतात हे आपल्याला कळत असतं, पण त्याच्यावर काय सोल्युशन नसतं. त्या गोष्टी तशाच ठेवायच्या असतात, त्याच्यावर फक्त टाईम सोल्युशन आहे. ते नट काढायचा टाईम अजून आला नाही आहे. आता काढला तर पूर्ण हवा जाणार आहे. त्याचा टाईम एक थोड्या वेळाने येणार आहे. तर मला हीच गोष्ट हायलाईट करायची होती की आपल्या लाईफमध्ये पण काही गोष्टी अशा असतात, आपल्याला माहिती आहे त्या चुकतायत, पण आपण काहीच करू शकत नाही.
कसं वाटलं आपलं थॉट? चला आता मला तो एक्सरे काढायचा आहे. मित्रांनो झालेला आहे आपला एक्सरे. असा आहे, आता ते डॉक्टरांना पाठवायचं आहे. मग जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, ज्यांना बिफोर ट्रीटमेंट हे फोटो एक्सरे काढायला लागतो, कारण पुढे जाऊन काही झालं तर मग हे कम्पेअर करू शकतात की बाबा आधी असं होतं. इथं ठेवतो रिपोर्ट्स. पंक्चर है ना सर, तभी तो नट घुसा है. पंक्चर होने वाला है. हो गया है. होने वाला है, ये निकालोगे तो होगा. अभी नहीं हुआ. अभी नाही हुआ. बघा मित्रांनो, अजून 1 महिना पण नाही झाला ते पंक्चर काढलेली आपण, परत दुसरी झाली. टायर चेंज करावं लागेल असं वाटते मला. पैसे निकालो ना पकड़ से. तो भाई साहब कितना बड़ा था दिखाओ. इतना बड़ा. एक कितने का है? 70 60 रुपये. 80 रुपये. 70 लास्ट टाइम तो 70 लिया था यार. ज़्यादा रहेगा तो खुद कम कर देते हैं. ठीक है, अभी क्या बोल सकते हैं. नहीं क्या बोलने के बाद नहीं, जो बोल रहे हैं मर्जी. मित्रांनो वाजलेले आहेत आता 8:30. आम्ही चाललोय डिनरला बाहेर. प्रत्येक विकेंडला जात असतो आम्ही. असं नाही की बाहेरचं आवडते, पण एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी, त्यामुळे आम्ही जात असतो. एकदम हेक्टिक बिझी शेड्यूल असते. आई बिझी असते, आम्ही बिझी असतो, त्यामुळे एक दिवस आम्ही बाहेर खातो आता. बरोबर का प्रियंका? आपला नेहमीच्या स्पॉटवर चाललोय, खाऊ गल्ली मार्वल. प्रियंकाने इथे ऑर्डर केला आहे कॉर्न चीज पिझ्झा. का हे बघा मित्रांनो, इथं आलाय फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन. बघा मित्रांनो, इथं प्रियंकाने ऑर्डर केलंय रगडा चाट SPDP. मित्रांनो झालेला आहे आमचा डिनर. चाललोय घरी आता. 9:30 वाजलेत. आम्ही आता वॉकिंग करतोय. जेवण वगैरे झालंय मस्तपैकी. आज जसं सांगितलं जसं दाखवलं खाल्ले आम्ही. उद्यापासून परत जिम. संपला विकेंड. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ खाली कॉमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, जे नवीन लोक आहेत ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.